पुढे वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। तर चालक राज ऋषी बिडावत याला 1 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। राजेश शाह याची अटक कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे। राजेश शाह यांचे वकील जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर करणार आहेत। याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय अपडेट या प्रकरणाबद्दल? खरं तर अत्यंत महत्त्वाचा संवेदनशील खटला म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे की ज्या पद्धतीने ही घटना घडली आणि राजेश शाह यांच्या वकिलांनी केलेला जो युक्तिवाद होता की राजेश शाह यांची जी अटक पोलिसांनी केलेली आहे ही अटकच नेमकी चुकीची आहे। ही अटक करण्यामागचा उद्देश काय यावर पोलिसांच्या वतीनं सरकारी वकील योग्य तो युक्तिवाद करू शकले नाही। आणखी त्यामुळे पोलिसांनी आग्रही जी मागणी केली ती सरकारी वकिलांनी त्यांच्या पोलीस कोठडीची ती कोर्टाने फेटाळली। त्यांची अटक जी केलेली आहे तीच बेकायदेशीर आहे अशा प्रकारचा जो आरोपीच्या वकिलांनी केला होता, कुठेतरी त्यांचा हा खुलासा मान्य केलेला आहे कोर्टाने हे दिसतं। त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। लागलीच राजेश शाह यांच्या वतीनं त्यांचे वकील जामिनासाठी अर्ज सादर करताय। त्यांना कदाचित जामीन सुद्धा मिळू शकतो, पण याच दरम्यान राज ऋषी बिडवई जो चालक होता त्याला मात्र 1 दिवसाची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अजूनही या प्रकरणामध्ये एक व्यक्ती जी फरार आहे तिचा शोध घेण्याचं काम अजूनही पोलीस करतायत। विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।